नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ही गोष्ट आहे एका मोठ्या राजकीय पर्वाच्या अनपेक्षित अस्ताची. 28 जानेवारी 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात एका अत्यंत दुःखद घटनेने लिहिली गेली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं. या एका बातमीने राज्यात एक अशी पोकळी निर्माण झालीये जी भरणं खरंच खूप कठीण आहे. आणि ह्या घटनेची गंभीरता फक्त राज्यापुरतीच मर्यादित नव्हती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शोक व्यक्त केला आणि अजित पवारांना तळागाळातून आलेले नेते असं म्हटलं. त्यांचे हे शब्दच सांगतात की अजित पवारांची नाळ सर्वसामान्यांशी किती घट्ट जोडलेली होती आणि त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान किती महत्त्वाचं होतं. पण त्यांचा हा थक्क करणारा प्रवास इथपर्यंत पोचला कसा? चला, त्यांच्या या अविश्वसनीय आणि खरंच प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूया. अजित पवार यांचा राजकीय प्रवास हा काही फक्त वारसा हक्काने मिळालेला नव्हता. तो त्यांनी स्वतः घडवला होता. अगदी जमिनीवर काम करून, लोकांचा विश्वास जिंकून आणि खूप परिश्रमातून. एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणं हा प्रवास खरंच खूप काही सांगून जातो. त्यांच्या कामाची सुरुवात झाली 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून. हे ते क्षेत्र आहे जे ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा मानलं जातं. मग 1991 मध्ये ते बारामतीतून खासदार म्हणून थेट लोकसभेत पोहोचले. पण नंतर त्यांनी ती जागा शरद पवारांसाठी सोडून आमदारकी स्वीकारली. 1999 मध्ये ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आणि 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री. इथूनच त्यांनी राज्याच्या प्रशासनावर आपली एक वेगळी छाप पाडायला सुरुवात केली. त्यांच्या राजकीय प्रवासाइतकंच, किंबहुना त्याहूनही जास्त प्रभावी होतं त्यांचं प्रशासक म्हणून काम. याच कामामुळे त्यांना महाराष्ट्राने एक नवी ओळख दिली, दादा. आता दादागिरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळंच येतं. पण त्यांच्या बाबतीत याचा अर्थ खूप सकारात्मक होता. दादागिरी म्हणजे कोणतीही दिरंगाई न करता, फायलींच्या चक्रात न अडकता, थेट आणि वेगाने काम पूर्ण करून घेण्याची त्यांची खास पद्धत होती. त्यांनी अर्थ, जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास यांसारखी राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची खाती सांभाळली आणि प्रत्येक खात्यावर त्यांची पकड इतकी मजबूत होती की राज्याच्या आर्थिक आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्यात त्यांची भूमिका नेहमीच खूप महत्त्वाची ठरली. पण असं नेमकं काय होतं त्यांच्या कामाच्या पद्धतीत ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे उठून दिसायचे? उत्तर अगदी सोपं आहे. त्यांची कार्यशैली होती एकदम स्पष्ट. काम होणार असेल तर हो, होणार नसेल तर स्पष्ट नाही. खोटी आश्वासनं देणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आणि याच पारदर्शकतेमुळं, याच थेट बोलण्यामुळं लोकांचा त्यांच्या शब्दावर प्रचंड विश्वास होता. आणि हो, त्यांच्या शिस्तीबद्दल तर एक गोष्ट खूपच प्रसिद्ध आहे, ती म्हणजे त्यांची वक्तशीरपणा. असं म्हणतात की जर बैठक सकाळी 7ची असेल तर अजित पवार बरोबर 6:55 तिथे हजर असायचे. कामाप्रती त्यांची निष्ठा यातूनच दिसून येते. आणि याच शिस्तीचा, याच दूरदृष्टीचा परिणाम आपल्याला स्पष्ट दिसतो तो पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासात. तिथल्या आधुनिक पायाभूत सुविधांचे शिल्पकार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. रुंद रस्ते, मोठे उड्डाणपूल आणि नियोजनबद्ध विकास यातूनच त्यांनी एका नव्या महाराष्ट्राची पायाभरणी केली होती. आज अजित पवार आपल्यात नसले तरी त्यांनी मागे जो विकासाचा आणि प्रशासनाचा वारसा ठेवलाय तो महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. हा आकडा पहा, 6. तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणं हेच त्यांच्या राजकीय ताकदीबद्दल आणि महत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातं. सरकार कोणाचंही असो, राजकीय समीकरणं कोणतीही असोत, त्यांचं स्थान मात्र नेहमीच अढळ राहिलं. जवळपास 3 दशकं ते महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते. सरकार बनवण्यापासून ते चालवण्यापर्यंत एक कुशल संघटक आणि एक उत्तम रणनीतिकार म्हणून त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली. पण शेवटी त्यांची खरी ओळख जोडलेली होती ती त्यांच्या कर्मभूमीशी, बारामतीशी. त्यांनी बारामतीला विकासाचं एक मॉडेल बनवून दाखवलं. विकासाचा ध्यास घेतलेला बारामतीचा तो बुलंद आवाज आता कायमचा शांत झालाय. अजित पवार यांचं जाणं ही महाराष्ट्रासाठी एक कधीही न भरून येणारी हानी आहे. त्यांच्या कामातून, त्यांच्या धडाडीतून आणि त्यांच्या आठवणींमधून ते कायम आपल्या सोबत राहतील. या लोकनेत्याला भावपूर्ण आदरांजली.